जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या बहिणीचे निधन। रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या पत्नी भारती लाड यांची अचानक एक्झिट। माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांची कन्या आणि आमदार माजी मंत्री विश्वजित कदम यांची बहीण व पलूस तालुक्याचे नेते महेंद्र लाड यांच्या पत्नी भारती लाड यांचे काल पुणे येथे निधन झाले। त्यांच्या निधनाने कुंडलगाव तसेच पलूस कडेगाव या दोन्ही तालुक्यावर दुःखाची छाया पसरली। पतंगराव कदम यांच्या त्या लाडक्या कन्या होत्या। त्या अतिशय विनम्र, सुशील, सालस, सुस्वभावी होत्या। निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी ज्या ज्या ठिकाणी त्या गेल्या त्या ठिकाणचे वातावरण त्यांनी त्यांच्यासारखे केले। तेथील नागरिक बंधू भगिनी त्यांच्या प्रेमात पडत। त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता। आपले वडील स्वर्गीय पतंगराव कदम हे मोठ्या पदावर आहेत म्हणून त्यांनी कधीच त्या वेगळ्या आविर्भावात वावरल्या नाहीत। मंत्र्याची बहीण म्हणून त्यांनी कधीच मिरवलं नाही। त्या सर्वसामान्य नागरिकांसारख्याच राहत असल्याने त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात कुतूहल वाटत होतं। अचानक त्या गेल्याने पलूस कडेगाव परिसरावर, कदम कुटुंबियावर, लाड कुटुंबियावर प्रेम करणाऱ्या अनेकांवर दुःखाचा डोंगर कोसळला। त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच कुंडले येथे सकाळी त्यांच्या घराजवळ एकच गर्दी झाली होती। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले। त्याचबरोबर माजी मंत्री बाळासाहेब पाटील, भाजपचे नेते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, खासदार विशाल पाटील, आमदार अरुण लाड, आमदार विश्वजित कदम, किरण लाड, अमोल बाबर, आमदार मनोहरराव कदम, शिवाजीराव कदम यांच्यासह कदम कुटुंबातील सर्व मंडळींनी आवर्जून उपस्थिती दर्शवली होती। भारती लाड यांच्या पश्चात पती, दीर, भाऊजई, 2 मुले, भाऊ, बहीण, आई असा मोठा परिवार आहे। त्यांच्या निधनाने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होतीये। अनेकांना अश्रू अनावर झाले होते। त्यांचे चिरंजीव ऋषिकेश लाड, रोहन लाड यांनी त्यांच्यावर कुंडलीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले। यावेळी हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कदम कुटुंबियांना फार मोठा धक्का आहे आणि भारतीताई ह्या सगळ्यांच्या मिसळून असावी आणि कदम साहेबांचे संस्कार त्यांच्यावर होते। बाप्पांच्या या यशामध्ये ज्या महत्त्वाच्या भूमिका पार पाडतात तर या कुटुंबावरती परमेश्वरानं काळाचा लढा घातलेला आहे आणि परमेश्वराने या दुःखातून सावरण्याची ताकद कुटुंबाला द्यावी